ग्रंथांची शोभायात्रा विशेष भाग. जो व्यक्ती श्रीमद भागवत ग्रंथाला आपल्या डोक्यावरती ठेवतो त्याचा अर्थ काय? वास्तविकता तो भागवत ग्रंथ त्या व्यक्तीला सांगत आहे की बघ, तू मला डोक्यावरती घेतलाय. माझ्या आतमध्ये जो ज्ञान आहे, जी भक्ती आहे, जो ज्ञान आहे, जो वैराग्य आहे आणि जेवढे काही श्लोक आहे ते हळुवारपणे तू तुझ्या जीवनामध्ये उतरो. म्हणून एक व्यक्ती आपल्या डोक्यावरती हा धर्मग्रंथ श्रीमद भागवत, श्रीमदचा अर्थ आहे ज्यांनी मुकुट लावलेला आहे. ग्रंथ वेगवेगळ्या प्रकारचे आहे, पण श्रीमद शब्द हा विशिष्ट ग्रंथांना लागलेला आहे. तशाच प्रकारे हा मुकुटरूपी ग्रंथ तुझ्या डोक्यावरती आला आहे. तर या 7 दिवसामध्ये जो क्रम आहे त्या क्रमाच्या अनुसार तू हे सुंदरतांचं चिंतन आपल्या जीवनामध्ये उतरो. याच्यासाठी ही शोभायात्रा असते. श्रीमद भागवत कथा हे वेगवेगळ्या प्रकारांचं 12 स्कंदातलं ग्रंथ आहे. विशेष रूपांच्याद्वारे प्रथम दिवसामध्ये भागवत का ऐकावी, त्याचं महत्व काय आहे, कशा प्रकारे ऐकावी, काय काय नियम आहे, हा प्रथम जो भाग आहे. दुसऱ्या दिवशी आहे की कथा कोणाच्या समोर बसून कशा प्रकारे ऐकावी. गुरुतत्व जो आहे तो त्या प्रकारांचा असतो. मी तेच करणार जे माझ्या गुरुला आवडेल. राजा परीक्षितांनी जो कथा ऐकण्याचा जो आनंद दाखवला, जो सरस दाखवला, अगदी तशाच प्रकारे द्वितीय दिवसामध्ये गुरु शिष्याचा संबंध काय असतो त्या दृष्टिकोनातनं हा द्वितीय दिवसामध्ये आणि तृतीय दिवसापासून सर्जन म्हणजे भगवंतांनी ही सृष्टी कशा प्रकारे तयार केली, सलग अशा प्रकारे तृतीय आणि चतुर्थ स्कंदामध्ये भगवंत वेगवेगळ्या प्रकारांची अवतारांची कथा आणि श्रीकृष्ण भगवंत कशा प्रकारे प्रकट झाले त्यांची बाललीला, तो सर्व वर्णन. वेणुगीत, गोपीगीत, भ्रमरगीत, जुगलगीत हे वेगवेगळ्या प्रकारचे रास पंचायतन हा अत्यंत तसा भाग, अत्यंत गोडीचा. आणि त्या दृष्टिकोनातनं हे 6 दिवस परिपूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी जो आहे उद्धव आणि दिव्यताचा प्रसंग. आपण या 7 दिवसामध्ये भागवत रूपी भागीरथी गंगा, आज विशेष म्हणजे दसरा आरंभ आहे. एक गंगा जी आहे ते महादेवाच्या डोक्यावरनं निघाली. त्या गंगेला अगदी तशाच प्रकारे आज जे चालू होत आहे हा दसरा प्रारंभ आहे. इथून 10 दिवस जो आहे गंगेचं पूजन केलं जातो. तसंच हा भागवत रूपी भागीरथी गंगा ही प्रणयावलोकन डोळ्यांच्या द्वारे बघून आपण याचं पूजन करणार आहोत. हा महत्वाचा भाग. मम कर्ण रसायनम, कानाला जी गोड लागणारी अशा प्रकारांची ही दिव्य कथा श्रीमद भागवत कथा आहे. जय श्री कृष्ण.